हा शूज आहे पोलीस भरती करणाऱ्या एका मुलाचा. पण तो मुलगा खूपच गरीब आहे, वॉचमॅनचं काम करत आहे. तो खूप जागे फिरला, कुठं त्या काम नाही झालं. आपल्या जागे त्या काम होणार आहे. आपण शूजचं कंडिशन एकदम बदलून टाकणार आहे, खूप छान काम करणार आहे. पहिल्यांदा बोर्ड चांगला घासून घ्यायचा, नंतर त्यावर सोल्युशन टाकायचं व्यवस्थितरित्या. सगळं कानाकोपऱ्यात गेलं पाहिजे आणि हाताला लागून घ्यायचं नाही. हाताला लागलं तर 2-3 दिवस निघणार नाही. साबण लावा नाही तर निरमा लावा. हाताचा चमडा निघण, सोल्युशन निघणार नाही. करता लगे आपला हात तर घ्यायचं, बरंचसं ने चांगलं सगळीकडे घासून घ्यायचं, हाताला लागून घ्यायचं नाही. सगळं कानाकोपऱ्यात गेलं पाहिजे व्यवस्थितरित्या. सगळीकडे थोडं सगळीकडे लावून घ्यायचं आणि 5 मिनिट सुकाय ठेवायचं. मग आपलं एवन टायर सोल घ्यायचं. ते 365 दिवस गॅरंटी असते, कधी निघणार नाही. चांगलं घासलेलं आहे, त्यावरती सोल्युशन टाकून घ्यायचं. सगळं कानाकोपऱ्यात गेलं पाहिजे आणि आपल्या ब्रशने मस्त जागेवर सगळं फिरून घ्यायचं. काल मला एक स्थळ आलं होतं. काल ते पोरगे म्हणले, हो तुम्ही काय करता हो? मी म्हणलो आम्ही स्टिचिंग शूज, ते माझं काम आहे. ते म्हणले मला समजून असं सांगा. मी म्हणलो माणूस छोटा असो किंवा मोठा असो, माझ्यासमोर चपला काढूनच थांबतो. ते हसली. सगळं व्यवस्थितरित्या लावून घ्यायचं कानाकोपऱ्यात. लावता जरा आपल्या मनामध्ये गाणं म्हणायचं, चला छैया छैया, चला छैया छैया. कसं मन पण एकदम मोकळं होतं आहे आणि काम पण मस्त होते. सगळीकडे गेलं पाहिजे, पण हाताला लागून देऊ नका, नाहीतर आहे हाणन, नाहीतर खवय. हां, एकदम कानाकोपऱ्यात लावून घ्यायचं आणि 5-10 मिनिटं सुकाय ठेवायचं. आपली अस्ती घ्यायची आणि आयरन घ्यायची. आयरनवर मस्तपैकी शूज सेट करून घ्यायचा प्रॉपर तरीकेने. आणि आपलं ह्युमन टायर सोल हे खराब होत नाही. 365 दिवसाची गॅरंटी. एकदम कानाकोपरा लावून घ्यायचा, पहिल्या टोकापासून तर शेवटच्या टोकापर्यंत लावून घ्यायचा. आणि कधी हाताला सोल्युशन लागलेलं असेल तर ते बोटाला पण चिपकते बा आपला हात. ते काळजी घ्यायची. शेवटपर्यंत व्यवस्थित दाबून बसवायचा. नंतर आपली आस्ती घ्यायची, आस्तीने ठोकायचं. बोटमध्ये यायला नाही पाहिजे. जर बोटमध्ये आलं काही चमचं डायरेक्ट 2-3 दिवस सुट्टी घ्यायला लागते. मग बोट नीट होस तर डॉक्टर पण म्हणतंय 500-600 रुपये तुमचं बिल होईल. त्यापेक्षा आपणच ठोकून घ्यायचं व्यवस्थितरित्या. कानाकोपरा ठोकून घ्यायचं एकदम. काय करायचं, घ्यायची राफी फुलदार लावून पायामध्ये घ्यायचा शूज, प्रॉपर फिट करायचं पायामध्ये. आणि कटिंग करायचं सुरुवात करायची. सावधानीने पूर्ण कटिंग करायची. हातावर हत्यार यायला कामा नाही, नाहीतर सर्वात मोठी जखम होण्याची शक्यता आहे. डॉक्टर पण म्हणून मी टाके मारणार नाही, मग आपल्यालाच मारायला लागेल टाके अरे दोऱ्याने. प्रॉपर तरीकेने फुल कटिंग करून घ्यायची. पायामध्ये व्यवस्थित बूट बसला की कटिंग व्यवस्थित होणार. राफीला धार असली पाहिजे. राफी टच तरी झालं तरी टायर फाटला पाहिजे, अशी धार करून घ्यायची. आणि प्रॉपर कानाकोपरा कट झाला पाहिजे. मग कसा दिसायला एकदम फिनिशिंग दिसते. मला म्हणतात फिनिशिंग, प्रॉपर फिनिशिंग. कसे आवडला का आपली फिनिशिंग कशी असते कशी नाही. एकदम कानाकोपरा एकदम कट मारला आहे व्यवस्थितरित्या. आता आपण याला एकदम मस्त चिटकून घेतलेलं आहे, निघायची शक्यता नाही. त्यानंतर आपण करणार आहे याला एकदम प्रॉपर कट. आता आपण बुटावर खाच मारणार आहे. पहिल्यांदा आपण घेणार आहे ब्लेड, ते 2 तुकडे काढणार, व्यवस्थितरित्या पकडणार. हाताला लागलं नाही पाहिजे, काळजी घ्यायची. दोन्ही खवटे उडणार बघा. आता उडला बघा. आता दोन्ही टोकदार करून घ्यायचे
आणि यासाठी आपण सेपरेट हत्यार बनवले बघा. हे त्याला 2 खाचे आहेत. आपल्या आरेचं कसं असतं त्याला 2 खाचे मारून घेतले. त्या खाच्यामध्ये दोन्ही टोक मस्त व्यवस्थित त्यात टाकून घ्यायचं. कधी कधी हाताला पण लागतं ते व्यवस्थित फुल काळजी घेऊन काम करायचं. खालचं मटेरियल आहे ना त्याला वरती ओढायचं. हार्डवेअरमध्ये व्यवस्थितरित्या भेटून जाईन ते 10 रुपयालाच भेटते आणि फुल आवून घ्यायचं. आता आपण बोटावर खाच मारून घेणार आहे. कशी दिल पे चलाई छुरिया ते ना काय गाणे ट्रेंडिंगला चालतं दिल पे चलाई छुरिया तसं आपण बोटावर खाच मारून घ्यायची. त्या गाण्याचं आणि आपल्या बोटाचं सेमच होता नाही. व्यवस्थितरित्या खाच मारून घ्यायची. हळूहळू काम करायचं. जास्त गडबड करायची नाही. जास्त गडबड केली की हाताबिताला लावून घेता येते आणि आपल्या हाताला एकदम धारदार असतात. बघा आता एकदम मस्त खाच पडली तर टोकाला जरा खाच लवकर पडत नाही. त्यामध्ये जरा टाईम लागते आणि असं अडकत राहते त्यात ते काढत राहायचं. काय 2 मिनटाचं काम आहे. एका बोटाला 2 मिनटामध्ये खाच पडते. बघा थोडे भारी खाच पडते. दिल चलाई मेरी छुरिया ट्रेंडिंग सॉन्ग आहे. बोटावर मारली ना ते खाच आपण त्यामध्ये प्रॉपर शिलाई मारून घेणार आहे. ते आपण नाही का दिल पे चलाई छुऱ्या मारल्यात ना त्या खाच पडली ना त्यावर मस्त शिलाई मारून घ्यायची. बरोबर प्रॉपर त्या खाचामध्ये शिलाई घ्यायला पाहिजे. नाही तर बाहेर आली की दोरा कट होतो चलून आणि शूजची क्वालिटी डाऊन होते. बघा मग आता टाका मारतो व्यवस्थित टाका मारून घ्यायचा आणि खाच्यातच गेले पाहिजे. हा करायचं. कधी कधी आरे पोटात घुसते. इन्फेक्शन नाही होत पण दुखायला लय दुखते. हे बघा आता मध्ये एक चक्क आलं त्याला बघा आता मी मोजून 5-6 रुपये दिले. 5-6 रुपये दिले त्याला मी. पैसे तसंच देतो आपण चक्क्याला. कोणी पण आलं तर त्याला पैसे देतो आपण. प्रॉपर शिलाई मारून घ्यायची करून. एक टाका मारत राहायचं. हळूहळू काम करायचं. हे कसं चांगलं होते. आपले बॅकग्राऊंड म्युझिक कसली भारी आहे. काय लावायची गरज नाही लागत. एवढी भारी आवाज आहे. एवढा भारी धून आहे यात धून. आकड शेवटी आपल्या बोटाचं काम झालेलं आहे. व्यवस्थितरित्या एकदम नवीन खटखटीत झालेलं आहे. खाच्यामधून शिलाई मारलेली आहे व्यवस्थितरित्या. आरामशीर 1-2 वर्ष टिकन आणि कस्टमर पण खुश राहील. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जर नसेल आवडला तर डिसलाईक करा आणि सबस्क्राईब कंपल्सरी करा. धन्यवाद. चॅनल तर फक्त तुमचंच आहे. फक्त मी सांभाळायचं माझं काम करते. मग सबस्क्राईब करून टाका.